नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि माझ्या एक होता परमेश्वर या कथेच्या कथाकथनामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं की एरेयासाठी श्रुतकीर्तीच्या बरोबर विवाह करण्यासाठी सेंद्रकांच्या राजाकडून प्रस्ताव आला होता आणि हा प्रस्ताव मंगलेशनं मान्य केला होता. पुढे काय झालं ऐकूया आजच्या भागात. लवकरच मंगलेशनं सांगितल्याप्रमाणे लढाईसाठी 25,000ची सेना तयार झाली. त्यात 15,000 घोडदळ, 10,000 पायदळ आणि 500 हत्ती होते. नगारे तुतार्या वाजू लागल्या. पिवळे वराह ध्वज फडकत होते. सैन्य निघालं. आघाडीवर नेहमीप्रमाणेच एरेय होता. उत्तरेच्या दिशेनं सैन्याचं मार्गक्रमण सुरू झालं. बदामीहून निघून सैन्य कोल्हापूर जवळ आलं. कोल्हापूर जवळ सेंद्रकराज सेनानंदचं राजनगर होतं. तो चालुक्यांचा मांडलिक होता. महाराज मंगलेश यांना सेनानंदनं निमंत्रण पाठवलं. सेनानंदचा 13-14 वर्षाचा पुत्र श्रुतसेन आणि प्रधान दिव्य विष्णू जातीनं जाऊन मंगलेशला बोलावणं करायला आले. महाराज, आपण इतक्या जवळ आला आहात. राजवाड्यावर पायधूळ झाडली तर आम्हाला धन्यता वाटेल. श्रुतसेनच्या वडिलांनी दिलेलं निमंत्रण पत्र मंगलेशच्या समोर ठेवलं. मंगलेश हसला. तो म्हणाला, निमंत्रण माझ्यासाठी आहे का होणाऱ्या जावयासाठी? सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मग मंगलेशनं एरेयाला बोलवलं. एरेय येऊन प्रणाम करून उभा राहिला. आज मंगलेशला थट्टा मस्करी करायची असावी. काय एरेय, तुझ्या होणाऱ्या सासरची माणसं तुला निमंत्रण द्यायला आली, पण चुकून ते माझ्या समोर घेऊन आली असं दिसतंय. एरेय लाजला. अरे वा, लाजून लाल. खरंच सासरी जाऊन यायचा विचार दिसतोय. नाही महाराज, तसं काही नाही. अरे दरवेळी महाराज कशासाठी? कधीतरी काका म्हटलंच तरी चालेल. एरिया काहीच न बोलता मान खाली घेऊन घालून उभा राहिला. जा, श्रुतकीर्तीला भेटून ये. सेंद्रकांना भेट देऊन मग पुढे जाऊ. आपलाच मांडलिक आहे. महाराज, राजकुमार एरेय यांना घेऊन जायला आम्हाला नक्कीच आवडेल, पण आपणही पायधूळ झाडली असती तर? प्रधान दिव्य विष्णू म्हणाला. तुम्ही असं करा, आज एरेयाला घेऊन जा. माझ्या बरोबर सैन्य आहे. इथली पण बरीच कामं आहेत. मी जातीने 4-5 दिवसात नक्की नगरात येईन. मंगलेशचा निरोप घेऊन आणि बरोबर एरेयाला घेऊन सेंद्रकाचा युवराज आणि प्रधान माघारी गेले. सेनानंदनं एरेयाचं दणक्यात स्वागत केलं. होणारा जावई भेटीला आला होता. त्याची राजेशाही बडदास्त तर ठेवायचीच होती. ऐकूनच माहीत असलेल्या श्रुतकीर्तीची आणि एरेयाची पहिली भेट झाली. नाजूक देखणी श्रुतकीर्ती पहिल्या भेटीतच एरेयाच्या मनात भरली. राजकन्या असल्यानं तिच्या वागण्या फिरण्यावरही बंधनं होतीच. ती काही एरेयासह इतर कोणाला बरोबर न घेता नगरात फिरू शकत नव्हती आणि तिला एकदा तरी एकटीला भेटण्यासाठी एरेया तळमळत होता. 2 दिवस सेनानंदचा पाहुणचार झाल्यावर 3ऱ्या दिवशी त्याला ती संधी मिळाली. एरेयाला आपलं नगर दाखवण्यासाठी रथ घेऊन श्रुतसेन निघत होता. सेनानंद म्हणाला, अरे त्या श्रुतकीर्तीलाही बरोबर घेऊन जा ना. तिघही निघाले. बरोबर सारथी होता, पण आणखी कोणी नव्हतं. निघताना सेनानंदनं श्रुतसेनच्या कानात काहीतरी सांगितलं. नगर पाहून झाल्यावर नगराबाहेर असलेल्या एका तळ्याजवळ रथ गेला. तिथे एरेया आणि श्रुतकीर्ती उतरले. तुम्ही थांबा इथे, मी इतक्यात येतोच असं म्हणत श्रुतसेननं सारथ्याला रथ घेऊन पुढे व्हायची आज्ञा केली. दोघांना तळ्याच्या काठावर हवा तो एकांत मिळाला होता, पण काय बोलायचं काय करायचं दोघांनाही कळत नव्हतं. नात्यानं जरी दोघं आतेमामे भावंड असली तरी एकमेकांपासून खूपच लांब असल्यानं त्यांची भेट कधीच झालेली नव्हती. अजून दुरावा कायम होता. एरिया तिच्याकडे बघून हसला. तिनंही हसून प्रतिसाद दिला. कशी आहेस? एरियानं विचारलं. बरी आहे. बोलणं अजूनही पुढे सरकत नव्हतं. तळ्यातल्या पाण्याकडे पाहत एरिया बोलू लागला. आवडलीस तू मला. श्रुतकीर्तीनं नुसतंच लाजत हसून खाली बघितलं. पायाच्या नखानं नदीकाठच्या वाळूत ती खळगा करत राहिली. स्वारीवर चाललोय मी सध्या. परत जाताना पुन्हा आलो तर भेटशील? मानेनच तिनं होकार दिला. पण हळूहळू बर्फ वितळायला लागला. लवकरच एका मोठ्या खडकावर बसून दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एरेयानं आपला हात तिच्या दिशेनं पुढे केला. त्याच्याकडे पाहून अलगद तिनं आपला हात त्याच्या हातावर टेकवला. त्या स्पर्शानं तो मोहरला. किती नाजूक कोवळा स्पर्श होता तो. किती वेळ गेला दोघांनाही कळलं नाही. इतक्यात रथाच्या चाकांचा घरघराट ऐकू आल्यानं दोघांनी दचकून पाहिलं. श्रुतसेन रथातून येत होता. रथ जवळ आल्यावर दोघे रथात चढले. बराच वेळ चाललेली पहिली भेट फारच लवकर संपली. 4थ्या दिवशी महाराज मंगलेश उद्या नगर भेटीसाठी येत असल्याची वर्दी आली. ताबडतोब नगरात लगबग सुरू झाली.
संपूर्ण नगर सजवायला सुरुवात झाली. मार्गात कुठेही अमंगल राहणार नाही, अस्वच्छता दिसणार नाही याची काळजी मुख्य प्रधान दिव्य विष्णू घेत होता. सेनानंदची सेना नगराच्या सजावटीचं काम करत होती. भल्या पहाटे उठून सेनानंद स्वतः रथ घेऊन आपल्या 3,000 सेनेसह 5 कोस पुढे महाराजांच्या स्वागतासाठी गेला. लवकरच हत्तीवरून येणारी मंगलेशची स्वारी नजरेत आली. हत्ती खाली बसला. मंगलेश आणि सेनानंदची भेट झाली. सेनानंदनं मंगलेशला पूर्ण आदरानं प्रणाम केला. घरातील ज्येष्ठांना जशी वागणूक द्यावी त्या पद्धतीनं वागवलं. ख्याली खुशाली विचारून झाल्यावर त्याला आपल्या सोबत घेऊन वाजत गाजत मिरवणुकीनं मंगलेशला तो राजनगरात घेऊन गेला. मंगलेश नगर निरखित होता. बदामीपेक्षा आकारानं लहान असलं तरी नगर रेखीव होतं. मध्ये रुंद रस्ता, दुतर्फा जाणारे लहान रस्ते, बाजूला घरं, उद्यानं, नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. महाराज मंगलेशांचा जय जयकार करत होते. सेंद्रकांच्या भगव्या ध्वजाबरोबर चालुक्यांचे पिवळे वराहध्वज सुद्धा जागोजाग लावलेले दिसत होते. मंगलेश प्रसन्न झाला. राजवाड्यात आल्यावर राणी कौमुदीनं स्वतः महाराज मंगलेशांना कपारावर केशरी तिळक लावला आणि ओवाळून घरात घेतलं. स्वागतासाठी नर्तिकेचा नाच झाला. मंगलेश आरामात बैठकीवर बसला होता. बाजूला एरेय होताच. दुपारच्या भोजनानंतर थोडा वेळ विश्रांती झाली. संध्याकाळी पुन्हा मंगलेश आणि सेनानंदची भेट झाली. तेव्हा मंगलेशनं विचारलं, आमच्या होणाऱ्या सोनबाईंची भेट नाही झाली. होय महाराज, श्रुतकीर्ती येईलच इतक्यात, सेनानंदनं सांगितलं. दोघे बोलत बसले. थोड्याच वेळात पैंजणांचा नाजूक आवाज झाला. मंगलेशनं वळून पाहिलं तर एक 16-17 वर्षाची नवयौवना नाजूक पावलं टाकत येत होती. ही माझी कन्या श्रुतकीर्ती, सेनानंदनं सांगितलं. मंगलेशची नजर तिच्यावरून हलत नव्हती. ऐन 16-17च्या वयात यौवन बहरून आलं होतं. तिच्या नाजूक शरीराची कमनीय वळणं आकर्षक वाटत होती. दागिन्यांनी मढलेल्या त्या राजकन्याला खरं तर कसल्याच शृंगाराची गरज नव्हती. ये मुली बस म्हणत मंगलेशनं तिला बसण्याची आज्ञा केली. पण मंगलेशची नजर तिला अस्वस्थ करत होती. सेनानंदच्या लक्षात ही गोष्ट आली, पण त्याला काही करता येत नव्हतं. तुमची कन्या आवडली बरं का आपल्याला, मंगलेश गडगडाटी हसला. पण त्याच्या त्या बोलण्यानं वातावरण मोकळं झालं नाही, उलट जास्तच तणावपूर्ण झालं. थोड्या वेळानंतर काहीतरी बहाण्यानं श्रुतकीर्ती परत गेली, पण वातावरणातील अस्वस्थता कायम राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलेश माघारी जायला निघाला. जाताना एरेयाला बरोबर घेऊन गेला. चला एरेय, आपल्याला मोहिमेवर जायचंय, विसरून नाही चालणार. इथलाच पाहुणचार घेत बसला तर मोहीम राहून जाईल. नाही महाराज, मी येणारच होतो, इतक्यात आपणच येत असल्याची खबर आली म्हणून थांबलो. हा हा, ठीक आहे ठीक आहे, चल. एरे आणि मंगलेश बरोबर सेनानंद काही अंतर गेला. मग त्यांचा निरोप घेऊन माघारी आला. एरेयाला श्रुतकीर्तीला पुन्हा भेटायची संधी मात्र मिळाली नाही. ती कधी मिळेल या विचारातच एरेय मंगलेशच्या सैन्यात परतला. एकदा सैन्यात परतल्यावर मात्र त्यानं श्रुतकीर्तीचा विचार बाजूला सारला आणि तो त्याच्या तुकडीच्या तयारीला लागला. 2 दिवसातच मंगलेशनं परत दरबार भरवला. एरेय हजर झाला. एरेय, तुला मी आता स्वतःच्या जबाबदारीवर करायला एक कामगिरी देणार आहे. आहे तयारी? होय महाराज. ठीक आहे, 3 दिवसात तयारी कर. कोल्हापूर मार्गे घाट रस्त्याने कोकण गाठायचं. तिथे मोऱ्यांचं राज्य आहे. आपण पूर्वी हा भाग जिंकला होता, पण आता परत त्यांच्या ताब्यात गेलाय. तो भाग जिंकायचा, तिथे दक्षिणेकडे वळून मधला सर्व भाग जिंकत अंकोल्यापर्यंत जायचं आणि अंकोल्याहून घाट चढून परत उत्तरेकडे वळून आपलं बाकी सैन्य जिथे पोचलं असेल तिथे यायचं. करू शकशील? नक्की करीन महाराज. ठीक आहे, तुझ्या मदतीला तुला आणखी बरोबर कोणी हवंय? प्रसन्न आणि पुष्यमित्र माझ्या बरोबर दिलेत तर बरं होईल महाराज. ठीक आहे, हे दोघे आणि 3,000 सेना घेऊन तू 3 दिवसात कूच कर. त्याला प्रणाम करून एरेया निघाला. वेळ न घालवता तिसऱ्या दिवशीच त्याची सेना मार्गाला लागली. एरेया निघून गेल्यावर मंगलेशनं सेनानंदला आपल्या भेटीसाठी बोलवलं. आता परत आपल्याला का बोलवलं असेल हे सेनानंदला कळेना, पण तो मंगलेशचा मांडलिक होता. बोलवण्याला मान देऊन जाणं त्याला भाग होतं. सेनानंद मंगलेशला जाऊन भेटला. मंगलेशनं त्याला बसवून घेतलं. कशासाठी बोलावणं केलं महाराज? सेनानंदनं विचारलं. श्रुतकीर्तीला मागणी घालण्यासाठी. सेनानंद बुचकळ्यात पडला. तो म्हणाला, श्रुतकीर्तीचा एरेयाशी विवाह तर निश्चित झाला आहे. तो पुढल्या वर्षी करायचं श्रुतिका राणींनी मला आधीच कळवलेलं आहे. मी श्रुतकीर्तीचा माझ्याशी विवाह करण्याबद्दल बोलतोय, एरेयाशी नाही, मंगलेश म्हणाला. सेनानंदला काहीच कळेना. तो कसा बसा म्हणाला, एक तर तिचा विवाह एरेयाशी होण्याचं आधीच ठरलेलं आहे. त्यातून महाराज, आपलं वय 50च्या पुढे, तिचं वय जेमतेम 17. कसं योग्य ठरेल ते?
मी तुम्हाला योग्य की अयोग्य विचारायला नाही बोलवलं. मी तिला मागणी घालतोय. सेनानंदाला ही मागणी कळेना. त्यानं परत एकदा मंगलेशला समजवण्याचा प्रयत्न केला. पण श्रुतकीर्तीच्या मोहापुढे मंगलेश काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मंगलेशनं सेनानंदाला सांगितलं, ठीक आहे, निघा तुम्ही. सेनानंद जायला उठला. त्यानं मंगलेशला प्रणाम केला, पण मंगलेशनं त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. सेनानंद निघून गेल्यावर मंगलेशनं त्याच्या घोडदळाच्या प्रमुखाला बोलावणं पाठवलं. ताबडतोब घोडदळाच्या 10,000 सैनिकांना तयार होण्याचे आदेश दिले. थोड्याच वेळात मंगलेश स्वतः युद्धासाठी तयार होऊन आला. 10,000चं घोडदळ त्याच्या मागून दौडू लागलं. लवकरच त्यानं माघारी जाणाऱ्या सेनानंदला गाठलं. सेनानंद काही लढाईच्या तयारीनं आला नव्हता. त्याच्याबरोबर जेमतेम 400-500 सैनिक होते. त्यांच्यावर मंगलेशनं जोराचा हल्ला चढवला. काय होतं कळायच्या आतच सेनानंद सैन्यासह मारला गेला. मग मंगलेश तसाच राजनगराच्या दिशेनं दौडला. कसलीही पूर्वसूचना नसताना आलेला हल्ला आधीच परतवणं अपुऱ्या सैन्याला अशक्य होतं. सेंद्रकाच्या सैन्याचा संपूर्ण बिमोड झाला. मदानं अंध झालेला मंगलेश सेंद्रकांच्या राजवाड्यात घुसला. हातात रक्त गळणारी तलवार होती. चेहऱ्यावर क्रौर्य होतं. त्यानं सर्व राजस्त्रियांना एकत्र करण्याचा सैनिकांना हुकूम दिला. सर्व राजस्त्रिया महालात आणल्या गेल्या. मंगलेशनं सुतकीर्तीला पकडलं. तिच्यावर बलात्कार करून मगच त्याचा राग शांत झाला. इतर सर्व स्त्रियांना बंदी बनवून घेऊन येण्याचा त्यानं हुकूम केला. रक्तानं भरलेल्या अर्धवट ग्लानीत असलेल्या अवस्थेतच श्रुतकीर्तीनं राजवाड्याच्या बाजूच्या विहिरीत उडी मारून जीव दिला. मंगलेशच्या कुठल्याही सरदाराला त्याचं हे वागणं पटलेलं नव्हतं. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. परिस्थिती ओळखून ते गप्प राहिले. पण पुरंजयनं मात्र झाला प्रकार एरियाला गपचूप कळवला. एरियाला पुरंजयचा संदेश मिळायला 4 दिवस लागले. तो तातडीनं निघाला. त्याच्याबरोबर त्याचे विश्वासू साथीदार प्रसन्न आणि पुष्यमित्र होते. एरिया तडक मंगलेशकडे आला. झाल्या प्रकारानं तो खवळला होता. काका, मी हे काय ऐकतोय? एरियानं रागानं विचारलं. मी इथला राजा आहे. पहिल्यांदा प्रणाम करायचा आणि परवानगी विचारायची. परवानगी झाली की बोलायचं. कोणी शिकवलं नाही का? आणि काका असेल तो घरी, इथे महाराज म्हणायचं. मंगलेशनं सुनावलं. एरिया आणखीच भडकला. त्याची आणि मंगलेशची बोलाचाली झाली आणि मंगलेशनं त्याच्या सैनिकांना खूण केली. तो पुढे येऊ लागताच एरेयानं तलवार उपसली. मंगलेशच्या दरबारातच खणाखणी सुरू झाली. मंगलेश ओरडला, एरेया तलवार खाली ठेव. पण एरेयानं तिकडे दुर्लक्ष केलं. एरेया, मी महाराज मंगलेश तुला हुकूम करतोय, तलवार खाली ठेव. एरेयानं परत दुर्लक्ष केलं. पकडा तिघांना, हुकूम सुटला. ताबडतोब बाहेर जाऊन कोणीतरी शेकडो सैनिकांना आत घेऊन आलं. किती झालं तरी शेकडो सैनिकांपुढे तिघे काय करणार? लवकरच तिघांनाही पकडून दोरखंडानं बांधलं गेलं. मंगलेशनं एरेयाला आपल्या समोर आणण्यासाठी सांगितलं. सेवक त्याला घेऊन आले. एरेया, तू माझा हुकूम मानलेला नाहीस. माझा हुकूम न मानणाऱ्याला माझ्या राज्यात एकच सजा असते. मंगलेश ओरडला. मंगलेश एरेयाला मृत्यूदंड देणार याविषयी कोणाच्याच मनात शंका नव्हती. सर्व सरदार बेचैन झाले होते. इतक्यात विश्वास पुढे आला. महाराज, माफी असावी, पण मी काही बोलू इच्छितो. विश्वासने एरियासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. खदिरांगारासारख्या लाल डोळ्यांनी मंगलेशने त्याच्याकडे बघितलं, पण न घाबरता हात जोडून विश्वास उभा होता. काही क्षण मंगलेश काहीही बोलला नाही. मग विश्वास पुढे बोलू लागला. आपले वडील बंधू सम्राट कीर्तिवर्मन यांचा एरेय हा पुत्र आहे. एका चालुक्याचं रक्त आपल्या हातून सांडू नये असं मला वाटतं. हवं तर आपण त्याच्या पुत्राला आपल्या राज्यातून निष्कासित करावं, पण त्याला मृत्यूदंड देऊ नये अशी माझी विनंती आहे. मंगलेशनं एकदा विश्वासकडे रोखून पाहिलं. विश्वास आता उतारवयात होता. त्यानं आयुष्यभर इमाने इतबारे चालुक्यांची सेवा केली होती. त्या व्यतिरिक्त तो पुलकेशीच्या भरवशाचा माणूस होता. पुलकेशीने स्वतः त्याला मंगलेशचं काही चुकत असेल तर सल्ला द्यायला नेमलं होतं. हे सर्व मंगलेशच्या ध्यानात आलं. एरेय जिवंत राहिला किंवा मेला, विश्वासला काहीही फरक पडला नसता. पण तरीही त्यानं क्रोधानं भडकलेल्या मंगलेशला हे सांगायची हिंमत केली होती. म्हणजे मंगलेश नक्कीच कुठेतरी चुकत होता. मग आपल्या दरबारावर त्यानं नजर फिरवली. क्षमा असावी महाराज, पण विश्वासजींच्या सांगण्यामध्ये अर्थ आहे. पुरंजय म्हणाला. आपल्या हातून चालुक्य कुळातील पुरुषाचं रक्त सांडू नये. इतक्यात सुरत पुढे झाला. तो हलक्या आवाजात मंगलेशला म्हणाला, महाराज, राजकुमार एरियाला मृत्यूदंड दिल्यास जनतेबद्दल आपल्याबद्दल असलेला आपलेपणा कमीच होण्याची शक्यता आहे. मला वाटतं विश्वासजींच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कायमचं राज्यातून हद्दपार करावं. सगळ्यांचंच म्हणणं असं पडत असलेलं पाहून मंगलेशचा राग थोडा निवळला. तो म्हणाला, ठीक आहे एरेय, तू माझी आज्ञा न पाळून माझ्याशी गद्दारी केलेली आहेस. आजच्या आज इथून निघून जा. पुन्हा माझ्या नजरेसमोर याची चूक करू नकोस. जर कधी दिसलास तर मात्र तुझं डोकं उडवल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं लक्षात ठेव.
मंगलेश रागारागानं आपल्या डेऱ्यात निघून गेला. एरेयाबरोबर त्याचे साथीदारही राज्यातून हाकलून दिले गेले. निशस्त्र, निष्कांचन अवस्थेत एकेकाळचा राजकुमार एरेय जंगलातून चालला होता. काहीही करून त्याला श्रुतकीर्तीच्या बलात्कार आणि मृत्यूचा बदला घ्यायचा होता. त्याच्याबरोबर प्रसन्न आणि पुष्यमित्र यांची हकालपट्टी झाली होती. तिघही सेना सोडून निघाले. पण त्याला अशा प्रकारे अन्याय करून हाकलून लावल्याचं कळताच शेकडो सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले. एरेयानं आधी स्वतःवर ताबा मिळवला. मग मागं वळून तो थांबला. त्यानं त्या सैनिकांशी बोलायला सुरुवात केली. मला महाराज मंगलेश यांनी त्यांच्या राज्यातून कायमचं निघून जायला सांगितलंय. त्याप्रमाणे मी निघून जातोय. पण मी कायमचं नक्कीच जात नाही. मी परत येणार आणि माझ्या हक्काचं बदामीचं राज्य पुन्हा मिळवणार. या घडीला तुम्ही माझ्यासोबत आलात, त्यात जरी मला आनंद असला तरी मी कदाचित तुम्हाला तुमचा पगार सुद्धा देऊ शकणार नाही. तुमची घरदारं चालवायला जो किमान पैसा लागेल तो सुद्धा द्यायला माझ्याकडे नाहीये. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर न येता इथेच थांबलात तरी मला ते समजण्यासारखं आहे. सैनिकामधून एक आवाज आला. राजकुमार एरेय, आम्ही तुमचे साथी आहोत. तुम्ही आजवर कधी आमच्यावर अन्याय होऊ दिला नाहीत. आम्हाला अन्न मिळालं की नाही हे बघितल्याशिवाय तुम्ही कधी जेवला नाहीत. महाराज मंगलेश जरी सिंहासनावर असले तरी अन्याय आणि क्रौर्यानं चालणारी त्यांची राजवट आहे. इतक्या साध्या स्वाऱ्या शिकाऱ्या करून जे धन येत आहे ते फक्त त्यांच्या तिजोरीत पडून राहत आहे. आम्हाला कसल्याच सुखसोयी सुविधा मिळत नाहीयेत. आम्हाला ते नकोय. आम्हाला सुखानं जगता येईल अशी राजवट हवी आहे आणि ती तुम्हीच देऊ शकाल. पैसाच कमवायचा तर आम्ही कुठेही लुटालूट करून पोटापुरता पैसा मिळवू शकतो. पण आम्ही सैनिक आहोत, लुटारू नाही. आम्हाला तुमची राजवट हवी आहे. आम्हाला मनापासून तुमची साथ द्यायची आहे. तुम्हाला राजा झालेला आम्हाला पाहायचंय. जिथे तुम्ही तिथे आम्ही. महाराज एरे यांचा विजय असो. शेकडो कंठातून आवाज उठला. या शेकडो सैनिकांना घेऊन एरेय मंगलेशच्या सैन्यातून बाहेर पडला. पुढे काय झालं ऐकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऐकत राहा. एक होता परमेश्वर.